स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। सो आज आपण सकाळी बाहेर गेलो होतो संडे असल्यामुळे। तो संध्याकाळचा आपला एक रेसिपीचा प्रोग्राम आहे की आपण आज भरलेले पापलेट बनवणार आहोत, तेही कोलंबी भरलेले पापलेट बनवणार आहोत। तो त्यासाठी आपल्याकडे काय काय साहित्य लागणार आहे तो आपण बघूया। आता साहित्य आरोहीने रेडी केलेलं आहे, तो आपण जाऊन किचन जवळ जाऊया आणि बघूया ती काय काय तयारी केलेली आहे। तो चला तर मग काय काय आणलं बघूया आपण। मार्केटमधून मस्त पापलेट आणलेत, दोन बघू शकतो आपण, कट केलेले आहेत आपण, त्यांनीच कट करून दिले। म्हणजे त्यांच्याकडून सगळं कट करून आणलेले। कोलंबी होती पण ती पण मोठी मोठी असेल तर 3-4 तुकडे करून घेतले आणि छोटी असेल तर 2। कांदा, टोमॅटो, हे अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट केलेली, कोको मागवलाय, मीठ, मटन मसाला, काश्मीरी पावडर आहे आणि हळद आणि हा घरगुती मसाला आहे आपला, आणि हे लिंबू, कोथिंबीर। आता आपण याला पहिल्यांदा ना थोडी कोकम आगळ लावून घेऊया। लिंबू आणि कोकम आगळ लावून घ्यायचंय। लिंबू पिळून घेते चांगलं, आतमध्ये पूर्ण त्याचा आंबटपणा गेला तर ती मच्छी पण छान लागते ऍक्च्युली। सो आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घेतलेला आहे, आतपर्यंत चांगला मुरून देतो। आता आपण याच्यामध्ये आगळ घालून घेऊया। आगळ चांगलं असं लागलं पाहिजे त्याला। कोकमामध्ये ठेवून देऊया आपण आगळ, तोपर्यंत आपण त्याचा मसाला करून घेऊ। स्टफिंगचा मसाला तयार करूया। आणि तुमचं काय चाललंय इकडे? काय काम काय करते? काम करते, ठीक आहे तर। अरे बापरे, इकडे आपला अनुषीचा ब्लॉग चालू आहे इकडे। ते बघितलं असेल एकादशीचा ब्लॉग, तर नक्की बघा जाऊन। पहिल्यांदा आपण तेल घालून घेऊया ना, छान 2 चम्मच तेल घालून घेतले। पेस्ट ना, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, मिरची, कोथिंबीर छान तापले आपलं। तिला चांगल्या तेलामध्ये आधी परतून घ्यायचं। मस्त सुगंध आला पेस्टचा। चांगला परतून घेऊया आणि एकदम बारीक कांदा कापायचा, जाड नाही ठेवायचं। कोकम टाकले की थोडी चव अजून मस्त येते। बारीक केले तर नाही, आणि हे मोठे केले ते मोठेच ठेवलेत काही। म्हणजे आपण पाहिजे नंतर आंबटपणा, म्हणजे आपण स्टफ करतो ना त्या काढायचे, मी बारीक ते स्मॅश होऊन जातील त्याच्यात, बारीक ठेवले। आता आपण मसाले टाकूया। काश्मीरी पावडर आहे, हळद आहे अर्धा चम्मच, 1 चम्मच आपला घरगुती लाल मसाला आणि 1 चम्मच मटन मसाला। कोलंबी टाकून घेऊया आपण। आम्ही मोठी होती कोलंबी, थोडी एकाचे 2-3 असे आम्ही करून ठेवलेले आहे। जास्त मोठे असेल त्याचे 3 केले, आणि लहान असेल त्याचे 2। मीठ टाकून घेऊ चवीपुरतं, आगळ पण टाकला तर मीठ थोडंसं आपण कोकम टाकलं, आगळ त्याच्यामध्ये आहे ना आपल्या स्टफ मध्ये, आपल्या पापलेटला लावलेलं आहे आपण ऑलरेडी। त्याला झाकण मारून आपण एक 10 मिनिटं शिजवून घेऊया। आपण पापलेटला जो मसाला लावायचा तो असाच टाकला तर तो लागणार नाही प्रॉपर, कारण मोठे आहेत ना मासे, म्हणून मी वेगळ्या साईडला करून घेते। ओके। 2 चम्मच काश्मीरी पावडर घेतले, 1 चम्मच आपला घरगुती मसाला घेतलाय, अर्धा चम्मच हळद घेतली, अर्धा चम्मच मटन मसाला घेतला, चवीप्रमाणे मीठ घेतले। त्याच्यामध्ये कोकम आगळ टाकूया।
थोडंसं तेल टाकूया. थोडंसं तेल मिक्स करून घेऊया. चालू हा मसाला बनवला ना, तर थोडासा आपण ते शिजते तोपर्यंत आतमध्ये थोडा मसाला आहे ना, थोडा लावून घेऊया आतमध्ये स्टफ करायचं. आतमध्ये पण चावेल ना थोडी टेस्ट येईल त्याला. कारण तो कसा तोपर्यंत बाहेर काय आपण लावूच ना, मग आतमध्ये छान मुरेल त्याच्यामध्ये. जोपर्यंत हे होतंय ना, इकडे आपली कोलंबी शिजतात आहे, तोपर्यंत आपण हे पापलेटला आतमध्ये मसाला लावून घेऊया. फायनली आपलं स्टफिंग आणि कोलंबी झालेली आहे. स्टफिंग जी वापरणार आहे ती, कारण ह्यांना अशी करपून काढतात ना, तशी आवडते. तसंच काढावं लागतं. थोडीशी कोथिंबीर टाकते. आपण गॅस घालून घेऊया. आता थोडीशी थंड होऊन दे. आता आपण पापलेट फ्राय करायला घेऊ ना, त्यानंतर भरून मग फ्राय करायचं. ठीक आहे, चालेल. त्याच्यात तेल घालते तव्यामध्ये. डायरेक्ट स्टफ केलं की हे करायचं. स्टफिंग करायला घेणार आहोत. त्याचे आपल्या बघा इथे मसाला रेडी आहे, पापलेट रेडी आहे आणि आपलं स्टफिंगचं मिश्रण पण रेडी आहे. सो चला चालू करूया आपण स्टफ करायला. मस्त आतमध्ये आपण मस्त असं भरून घेऊया. छानपणे बघा, बघू शकतो आपण स्टफिंग कसं करणं. आपण दोन्ही बाजूने कट केलेलं आहे आणि दोन्ही बाजूने आपण स्टफ करून घेणार आहोत छानपणे. ते सुंदर वाटतंय. आता फ्राय केल्यावर अजून मजा येणार आहे बघायला. हे बघा, आपण त्याला मसाला लावून घेऊया. सॉरी, बघूया मसाला. कलर पण बघा ना किती छान वाटतंय मसाल्याचा आपला. आपण मसाला सगळीकडे लावून घेऊया. प्लेट मध्ये पुरत नाही पापलेट बघू शकतो आपण. पण लहान साईजच्या पापलेटमध्ये आपण स्टफिंग मजा नाही येणार करायला, कारण त्यामध्ये जीवच नसतो. हे जरा मोठेच पापलेट लागतात त्यासाठी. रव्यामध्ये त्याला हे करून घेऊया मस्तपैकी आणि तळायला घेऊया. नंतर छान लावून घेऊया. परफेक्ट असं लागलं पाहिजे त्याला. प्लेट लहान पडली त्याला. छान असं आपण लावून घेऊया त्याला. आणि आपला रवा पण आहे याच्यामध्ये, आणि रवा आहे, तांदळाचं पीठ आहे, तिखट मसाला आहे, हळद आहे आणि मीठ आहे. बस, बाकी जास्त काही मसाला घेऊन घेतलाय. आता आपण आता तेलावर आपण टाकूया आपण त्याला. चला मस्तपैकी. गॅस केले, गॅस बारीक आहे कारण आतमध्ये स्टफिंग असल्यामुळे तो सगळीकडे शिजला पाहिजे मेन म्हणजे. आणि बारीक गॅसवर आपण करणार आहोत. बघू शकतो आपण मच्छी आपण आता घातलेली आहे. आता ती फ्राय होईपर्यंत आपण त्याची वाट बघूया. तोपर्यंत आपण दुसरा पापलेट स्टफ करून घेऊया. तो आपण सेकंड पापलेट पण घेतलेला आहे स्टफ करण्यासाठी. तो हा पण आपण पहिल्या पद्धतीने करून घेऊया स्टफिंग, आणि ह्यालाही आपण मग फ्राय करून घेऊया. तोपर्यंत आपल्या इकडे पापलेट फ्राय होतोय. सुगंध छान सुटलेला आहे. आपण म्हणून सिंगल आपण पापलेट फ्राय करणार आहोत. नंतर आपण रिव्ह्यू देणार आहोत की आपला पापलेट कसा झालेला आहे. तो तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल तव्यावरती बघून, तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आधी घरी. कारण आपण हॉटेलमध्ये स्टफ असतं ना, ते त्यांच्या पद्धतीनेच. पण आपण कोकणातले असं आपण घरगुती आणि आपण कोकणातले असल्यामुळे आपल्या पद्धतीने आपण मेन म्हणजे आपले मसाले टाकतो. आणि आपलं कोकम आगळ असतं, कोकमं असतात गावची. सो अजून त्याला टेस्ट भारी येते. तो नक्की ट्राय करा.
कारण आपण हॉटेलमधलं ट्राय करायला जातो ती टेस्ट आपल्याला जमत नाही, पण आपली जी कोकणातली स्टफिंग असते ना ती मजा येईल आपल्याला खायला मेन म्हणजे. त्यामध्ये खास ती खासियत असणार आहे आपल्या या पापलेटला. तो नक्की ट्राय करा. आणि जर तो आपण पापलेट आता पलटी करून घेऊया. हे बघा, अरे मस्त छान असं आपला पापलेट फ्राय झालेला आहे. कलर पण बघा किती छान आलेला आहे बघा. हॉटेलपेक्षा नक्की आपली उत्तम चव असेल, कारण हॉटेलचं हॉटेल आहे. हो, आणि हा बारीक गॅसवर चांगला आपला शिजलेला पण आहे. तो घरी जेवढं होईल तेवढं ट्राय करा. आणि एक पापलेट आपण जरी हॉटेलमध्ये गेलं तरी एक 900 तरी स्टार्टिंग. कारण मी एक आपला आधीचा तुम्हाला एक व्लॉग बघणार येईल आता थोड्या वेळात आला असेल, तुम्ही बघितला असेल. आपण फूड रिव्ह्यू दिलेला होता. तो एक पापलेट आम्हाला 950 पडलेला, 950 रुपये. विचार करा, म्हणजे आपण त्यामध्ये किती पापलेट आणून आपण ते भरलेले पापलेट बनवू शकतो. तो टेस्ट चांगली होती तिकडची पण आपला हा घरगुती पापलेट आहे. तो नक्की तुम्ही घरी ट्राय करा. तो आपण असे दोन्ही पापलेट रेडी करून घेऊया आणि मग आपण रिव्ह्यू देऊया की आपलं कसं झालेलं आहे पापलेट. मित्रांनो, आपला फायनली पापलेट रेडी झालेला आहे. बघू शकतो. भाऊ कोणाला पाहिजे? कोण खाणार आहे? चला तर आपण टेस्ट करूया मग. खाऊया. येस येस. चला तर आपण खाऊन घेऊया ती पापलेट, टेस्ट करूया कसं झालंय. आंबट टाकलेलं आहे तर मी एक थोडंसं लिंबू पिळूया त्याच्यावरती मस्तपैकी. आणि मग ताव मारूया. कांदा आहे आमच्याकडे, त्यानंतर टोमॅटो आहे. तो चलो टेस्टिंग करूया आपण. या सर्वांनी खायला. आपला पापलेट रेडी झालेला आहे आणि तो पण भरलेला पापलेट आहे. तो आपण आता कटिंग करायला घेऊया आणि आपण दोघं टेस्ट करूया. येस येस. चलो तर आम्ही कटिंग करतो, बघूया. तुम्हाला दाखवतो स्टफिंग. हे बघा, हे बघा, हे बघा आतमध्ये स्टफिंग दाखवू शकतो. गरम गरम मस्त वाफ निघते. तो पहिला टेस्टिंगला आपण आधी अनुश्रीला देऊया. हे बघा, हे तू खाते? गरम आहे का बघा. गरम आहे का बघा. ती थांब. हाताने कसा आहे तो? मी तर डायरेक्ट हाताने खातो. मी फक्त गरम आहे भरपूर. गरम आहे. एक नंबर. आंबटपणा पण छान लागलेला आहे. स्टफिंग पण चांगलं आहे आतून. हे बघा. ऑर्डर येऊ शकते का? आरामशीर. थोड्या वेळ दिवसांनी विचार करूया ऑर्डर घ्यायचे. पण तो आपण हे स्टफिंग आहे आपलं मस्त आहे. काही दिवसांनी आम्ही ऑर्डर चालू करू, नक्की तुम्हाला सांगू. त्याच्यात आपण अभिजितला पण देऊ. तू पण खाऊन घे बाई. काय ना ठीक आहे. आरोही आईला दे. आईला बोलव. लवकर ये, लवकर ये. हे घे. काय करे तू? आंबटपणात एक नंबर. हे घे. तू पण टेस्ट करून बघ कसं झालंय. छान आहे. आंबटपणात एक नंबर लागले मस्त. तो आपण आता हा पापलेटवर ताव मारूया. आणि मी केले म्हणून मस्त नाही, मला पण झालाच छान. छान झालाय मित्रांनो. आणि इकडे आपल्याकडे कांदा, त्यानंतर इकडे आपल्याकडे टोमॅटो. तर नक्की मित्रांनो सांगा आजची रेसिपी तुम्हाला आवडलीच असेल आणि पूर्ण तर तुम्ही बघितली असेल. पूर्ण बघितली असेल तर आपल्या रेसिपीला तुम्ही नक्की लाईक करा. आणि मेन म्हणजे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका. तो रेसिपी आपली ट्राय करून बघा. तो सगळा बाय बाय. टेक केअर. आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या.